ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 901 ते 925 श्लोक 15 ते 16. पैगुळाची गोडी नोवे बंधना सांगडी तैसी गुण इंद्रिये पुढे नाही तेथ. आगाक्षराची दशे घृतक्षराकारे असे परीक्षिरची नोहे जैसे कपिध्वजा. तैसे जे ये विकारी विकारा नोहे अवधारी पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया. नामरूप संबंधू जाती क्रिये भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसीत नाही. ते गुण नव्हे कही गुणतया संबंधू नाही. परितया चिचिठाई आभासती एतुलेनी साठी संभ्रांतांच्या पोटी ऐसी जाय किरीटी जेची धरी. तरी ते गाधरणे ऐसे अभ्रांते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरिसेनी. ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसे निधरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. तैसे गा संबंधे विन यया सर्वाते धरी निर्गुण परिते वाया जान मिथ्य दृष्टी. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंक राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणे लागू बोलू नये. बहिरंतस्य भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद् विज्ञेयै दुरस्तं शांतिके च तत्. जे चराचर भूता माझी असे पंडुसुता नानावन्नी उष्णता अभेदी जैसे. तैसे अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आघवे व्यापुनी असे ते जाणावे भेद ज्ञेय येथ. जे एक आतु बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचुनी परी दुजी नाही. क्षीरसागराची गोडी माझी बहुथडीये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. स्वेद जादी प्रवृत्ती वेगळाल्या भूती जयाची ये अनुश्रुती खोमणे नाही. पै श्रोते मुखटी टिळका घट सहस्रा अनेक
माझे बिंबोनी चंद्रिकान भेदे जेवी नाना लवण कणाची राशी शारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थिती भूतं वृतर्च तद्नेयमी ग्रसिष्णु प्रभविष्णु च तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वाकार्य सुमती कारण जेगा म्हणून हा भूताकारू जेथुणी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंड जे सायं प्रार्थ मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना आगास सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्य रामकृष्ण हरी।